जन्माची ही लाभली पुण्याई, सात जन्माची ही लाभली पुण्याई, म्हणून चालो पालखीचे होई, म्हणून चालो पालखीचे होई, शांत माया पहाटे सारखी, शांत माया पहाटे सारखी, धन्यवाद. जरा हमिंग करतो ते जरा बघा फक्त. सुंदर सादरीकरण दोन्ही बुवांचं झालेलं आहे. ते गेले ते होते सावकाश. इमानाचा काही पडत सांगता येत नाही. बरं तुमच्या त्या हॉलिजन टाकल्यामुळे त्यांना रिप्लेस होता माहिती हा. एक तर दिसत नाही त्यांना. तुम्ही असे समोरच बघित राहा. ते आले ना त्यांच्याकडे बघून बाकी सुंदर काय. एक तर मित्र काळा चालेल पण शाळा करणार असता कामा नाही. मुंबई बँड्रा टाकीने भेंड्रा लाल करून माहिती नाही. बँड्रा कसला घेऊन बसला. अहो काय नाही लक्षात घ्या. मुंबई बांद्रा आणि देवगड हा विषय कधीच करायचा नाही मंडळी. कारण लक्षात ठेवा आपली नाळ ही गावाशी आणि ह्या मातीशी कायम जोडलेली असते. आम्ही आज जरी मुंबईला गेलो ना तरी सुख समाधानासाठी पोटा पाण्यासाठी गेलेलो आहे. बाकी आमचा काही संबंध बरोबर की नाही. अरे मुंबई काय आपल्या भारताच्या बाहेर नाही बुवा. पोटा पाण्यासाठी गेलोय. पण छत्रपती शिवाजी महाराजांची आम्हाला शिकवण आहे. ज्याच्या ठिकाणी जाशील त्याच्यासारखाच होऊन राहा ही राजांची आम्हाला शिकवण आहे. म्हणून कधी मुंबई आणि गाव करायचं नाही. प्रथम आम्ही सगळे एक आहोत. प्रथम आम्ही सर्व मराठी आहोत आणि प्रथम आम्ही सर्व कोकणी आहोत. हा महत्वाचा विषय प्रत्येकाने मनात घ्यायचा बरोबर की नाही. कारण छत्रपती दैवत आमचे मुखी दुसरे नाम नाही. छत्रपती दैवत आमचे मुखी दुसरे नाम नाही. ज्याला भगव्याची लाज वाटते ती हिंदूंची औलाद नाही. ती हिंदूंची औलाद नाही. ती हिंदूंची औलाद नाही. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. लक्षात ठेवा भगवान असेल शिरावर तर परका बसेल आपल्या उरावर. ही वास्तविकता विसरता कामा नये मंडळी बरोबर की नाही. आज देवगड म्हटल्याच्या नंतर बुवा हरिभजनाची पंढरी आहे. आणि त्या हरिभजनाच्या पंढरीमध्ये कधी पण कोणावर आतापर्यंत अन्याय झाला नाही की पुजारी बुवा देवगडचा आहे म्हणून त्याला उचलून धरूया जांभळे बुवा राजापूरचा. असा कधीच झाला नाही माऊली. कारण ही देवगड ही जाणकार मंडळी आहे. देवगड ही हरिभजनाची पंढरी. एकदा जोरदार टाळ्या देवगड वाचन झाल्या पाहिजे. बुवाने सांगितलं ना की धोत्रावाल्याने जमिनी सांभाळल्या आणि जीन्स पॅन्टीवाल्याने जमिनी विकल्या. तुम्ही पण घालून येईल असा. तो गेलाय तो पण घालून इलो. काय घोटाळले नाही ना केला वा. बाकी सुंदर हास. तो इमान फिरता बाहेर घर 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 घर. तो झोपलेले श्रीकृष्ण त्यांच्याकडे गेलो तो. एक पायथ्याशी या बुवा सावकाशी या.
माका तुझा टेन्शनच आहे शपथ सांगतो. नाही म्हणजे बाकी काय नाही हो, हळू ये. नाही म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे, एक झोपलो होतो, श्रीकृष्ण झोपले, एक पायथ्याकडे आणि एक उशाकडे बसला. एकाने सांगितलं काना, अरे तू मला नको, तुझं सैन्य मला दे, दुर्योधन आहे की नाही. आणि अर्जुनाने सांगितलं काय, तू मला तुझं सैन्य नको, पण तू माझ्या बरोबर चल. परिणाम 5 असून तरले गेले आणि 100 असून मारले गेले. बुवा 100% तुम्ही सुंदर सांगितलात, पण त्यानं अध्यात्म भारी सांगितला. धोत्रावाल्याने सांभाळ, जीन्स पॅन्ट विकलं. तुमची कितपत जागा जमीन काय नाही. बरं तुम्ही सुरुवातीकच माझ्याकडे जांभळा मागल असती, आता सो मोर येतो, नाही तर 2 दिली असती. बाकी तुमका बघतला बुवा ना, आई शपथ ओ मधले, तुमका बघतला ना माका तात्या विंतूचीच आठवण येत. झपाटलेलो पिक्चर मध्ये ओम बघली बघतो आयशीनू तुम्ही असं म्हणून, नाही तर आणखीनच. ए तुका लाज असेल ना तर लाज, लक्षात ठेव काय बोललो तो. माका जांभळ्या बोललोस, माका फरक नाही. ते का बिना शेंडीचो नारळ गुळगुळीतच तू आय शपथ. हे पण तुका कुत्र्यापेक्षा पण मोठो कुत्रो बोललो तू. काय बोललो, एखादा कुत्रा चावला ना तर 7 इंजेक्शन, आणि समीर कदम चावलो तर किती 32, किती 42, म्हणजे वाढवला आणि 10. अरे एवढे दात तुझे विषारी. ते काय एकदा चावून ये आई शपथ, आजची सुपारी सगळी घेऊन जा. अरे काय एखाद्याचा बुवा, तुमका लाज पण वाटत नाही. तो मधी बसलो म्हणून काय झाला, पडलेलो दिसतात तो, पण त्यानं कधी वर असे केल्यानंतर टाकील फोडून माहिती. तुम्ही बुवा हसताच भारी आई शपथ. कोलगेटची ऍड करतास, शिरा पडली, दात सगळे रंगवून टाकला नव्हत. कोबरा भारी आयशा. तुमका मी बोलू काय टेन्शन आला, काय बोलायचं तुमका बुवा. खरोखर सांगतो तुमची झालर जबरदस्त. तो डॉलर चमकत त्याच्या तोंडार येता इकडे डोळ्यावर, सांभाळा बघता. बाकी बाकी बुवा सुंदर. त्यांका बघतला ना, तो थरथराट पिक्चर माहिती आहे, थरथराट. त्याच्यामध्ये सगळे टकलू हैवानची भूमिका होती बघा. त्याच्यात त्यांका इलो तो चान्स. आज गँगच घेऊन इला सांगितलास, पण त्यांचं काही या चान्सशी संबंध नाही बुवा. बाकी जबरदस्तच काय त्या. ए लक्षात ठेवा, 15 मिनिटाचं जास्त नाही. बाकी तो एकदा चावून बघ त्यांका, पण जागा मऊ बघा. काय शाळेत दोस्ती करा, पण दोस्तीच शाळा केलेली खपवून घ्यायची नाही. महिला वर्ग आहे, खरोखर सांगतो, एकदा जोरदार टाळ्या महिला वर्गांसाठी होऊन जाऊ दे. काय आहे, मगाशी आमच्या नगरसेविका मॅडम यांनी भाषण केलं, या ठिकाणी सुंदर 2 शब्द सांगितले. संस्कृती कशी टिकवावी याचं उदाहरण ह्या आमच्या वाडीमध्ये आल्याच्या नंतर पाहायला मिळालं. आणि धन्यवाद देतो या वाडीला आणि या समाजाला, या ग्रामस्थांना, की त्यांनी अतिशय सुंदर तिन्ही बुवांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण काय आहे, 4 पैसे काय आमच्याकडे आले ना, आम्ही लय मोठे सावकार स्वतः समजतो, नाही का. 4 पैसे काय सावकार समजतो, पण इथे आमची संस्कृती टिकवायची कशी हे आमच्या गावाने आणि भावांनी दाखवून दिलंय. त्याचं कारण सांगतो, तिन्ही बुवा ज्या वेळेला आले ना, अतिशय सुंदर भोजनाची व्यवस्था पंगतीमध्ये करण्यात गेली. जेवणारे एका जागेवर बसले होते आणि वाढपी वाढत होते. काय पाहिजे तुम्हाला, डाळ पाहिजे, भात पाहिजे, काय पाहिजे ते घ्या. ही आमची संस्कृती आहे. पण 4 पैसे का आमच्याकडे आले, मुंबई सारख्या ठिकाणी आम्ही भुपे पद्धत आणली आहे की नाही. हय वाढपी वाढत फिरतात आणि जेवणारे एका जागेवर बसतात, तर वाढपी एका जागेवर असतात आणि जेवणारे भीक माग्यासारखा ताडी करून फिरतात. वाढ 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 डाळ वाढ वाढ गुलाबजामुन वाढ, शिरा पडली नाही ती. ह्याला संस्कृती म्हणतात का हो? नाही 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 नाही. संस्कृती टिकवायची कशी ही आपलं आपण ठरवायचं, बरोबर की नाही. आज ह्या आमच्या महिला आहेत, त्यांच्याकडे एकदा जर पाहिल्याच्या नंतर समाधान एका गोष्टीचं आहे की 9 वारी लुगडं 6 वारी साडी ही आमची संस्कृती आहे मंडळी, बरोबर की नाही. आमच्या आजी बसल्यात, 9 वारी लुगडं 6 वारी साडी ह्या आमच्या वहिनी आहेत, ही आमची संस्कृती आहे हो.
पण काय झालंय आजकाल, पूर्वीचा काळ वेगळा होता, दोघांचं भांडण लागलं बस तिसरा मध्ये धावत जायत होता आणि बाजूला करत होता, हे भांडू नका, काय झालं ते सांगा. आता काळ वेगळा आहे, आता दोघांचा भांडण लागला बस तो व्हिडिओ शूटिंग करता पहिली मारांदेत मार खा त्याका पडली नाही या, बरोबर की नाही. तो काळ वेगळा होता, लाईटी नव्हत्या, काय नव्हता, तरी 12 पोरा. आता तुमचा काय नाही, तुझं बंगलो दम. तुझे दात पडले एके बाजू. तो काळ वेगळा होता, बरोबर की नाही. आताचा काळ वेगळा, पण महिलांनी खरोखर समाधान एका गोष्टीचं दिले, आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लागून चालणारी महिला आहे. कारण आज आमची महिला जवान आहे, आज आमची महिला इंजिनियर आहे, आज आमची महिला देशाचं रक्षण करते, आज आमची महिला कलेक्टर आहे. का जोरदार टाळ्या महिलांसाठी झाल्या पाहिजेत. परमेश्वराने भरभरून सगळं दिलंय हो. नुसती पहिली टीव्ही जरी ओपन केलात ना तर पहिली ऍड तुमच्यासाठीच येतात. पॉन्ड्स लगाव सुंदरता पाव महिलावून केली. तो काळो पडलो तिकडं, लावत नाही पॉन्ड्स. हमाम लगाव खूबसूरती पाव महिलावून केली. तिसरी ऍड आमच्यासाठी, इजगाड लगाव खुजली बघा. आम्ही मेलाव खाजून हे जीन्स पॅन्ट ती चालू केलात ना तेव्हापासून या खुजलीनं वाट लावला ना. नाही तर पहिल्याचा काळ विचारा, धोत्रावाला इकडनं हवा तिकडं बाय, फुल एअर कंडिशन. बाकी तर इमान खायचा रे त्या, ते मगाशी तिकडनं होतं, इमान गेलाय बाहेर. तो इमान गो. हे पण त्या 42 इंजेक्शनाचा बघा काय त्या, तो दिसता कसो बघ, त्याची फक्त मिशीच हालताना माका दिसता. पुजारी बुवांका त्या दिवशी फोन केले, बुवा तुमच्या ह्याचा टाकल्याचा काय टेन्शन तुमका येत नाही ना, कोण काय बोलला म्हणून छे म्हणतो जांभळ्या, अजिबात काय वाईट वाटत नाही. आणि टेन्शन कसला काही नाही, फक्त सकाळी उठल्यावर माका थोडं टेन्शन येता. म्हटलं कसला टेन्शन उठल्यावर, नाही म्हणता सकाळी उठलं की तोंड मागला खैसर धुवावा हेच कळत नाही. बाकी तिकडनं तुम्हाला 100-200 चालू केल्याने. चांगलं आहे बुवा, मस्त. 15 मिनिटात काय करतं कर्म आपली. असू दे बुवा, बाकी सुंदर आहेत. एक सुंदर सांगितलं नाही बुवानी, जांभळे निळे जांभळे आणि जोडी एक कोण काळे अंगठ्यावाले बाबा. ते अंगठ्यावाले बाबा हातात किती अंगठ्या बघा. अरा काय करतास काय, फूक करीत नाही ना तिकडे. खरं नाही काय बाबा. असो रुपावली ही 15 मिनिटाचं टायमिंग दिलंय आणि 15 मिनिटाच्या टायमिंग मध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. एकच सांगतो, भक्ती ही प्रत्येकाने कशी करायची ठरवायची आहे. कारण लक्षात ठेवा, जाताना थोडी ठेच जरी लागली ना तरी आम्ही आईगा करून ओरडतो, पण भक्ती करणं साधं काम नाहीये. 113 बाण ज्याच्या अंगात घुसलेले आहेत, 113 बाण अंगात घुसलेले असताना सुद्धा नामस्मरण अखंड करणारा भीष्म पितामह, ज्यावेळेला महाभारतामध्ये 113 बाण जेव्हा शय्येवरती निजलाय ना, कृष्ण भगवान त्याच्या जवळ गेले आणि भगवंत उपदेश करायला लागले. त्यावेळेला भीष्म पितामहाने सांगितलं नाही, कान्हा अरे आता तुझा उपदेश थांबव, मला डोळे मिटायचे सांगितले. आणि कान्हाने काय सांगितलं, कान्हाला माहिती आहे, भीष्म पितामहाने 11 दिवसांनी माझ्या समोर तू फक्त उभा राहा. किती? 11 दिवसांनी. आणि 11 दिवसांनी ज्या वेळेला डोळे उघडले ना, तो ग्रंथ दिला हातामध्ये, विष्णू सहस्र नामावली. एक गोष्ट लक्षात ठेवा, साधं खर्चटलं तरी आम्ही रडत बसतो. 113 बाण ज्याच्या अंगामध्ये आहेत आणि ज्याने डोळे मिटलेत त्यानं नामस्मरण अखंड चालू केलं. एवढा महान विद्वान असा भीष्म पितामह, ज्याच्या 113 बाण अंगात असताना सुद्धा सहस्र नामावली विष्णू दिवणारा हा भीष्म पितामह, मला सांगा ज्याच्या पक्षात आहे तो हरू शकला असता का? पण अधर्म जिथं आहे तिथं धर्माची जित 100% होणार. म्हणून कर्म हे कोणाला चुकलं नाही. त्याच्यामुळे तिन्ही बुवा ज्या पद्धतीने आम्ही भजन करणार आहोत ते कर्म प्रत्येकाला आहे. बुवाने सांगितलं नाही की आज आमची गँग आली आहे, बुवा त्यांच्या कर्माचे ते आहेत.
आणि तुम्ही जे टकले झाल्यात ना हे तुम्ही तुमच्या कर्मान झालेले आहात. कळला? भांडीवाल्याक दिलाव नाही ना विकून वरचा? भरोसा नाही तुझं बाबा, तू दिसतच असो पण साधा नाही, तू काय करशील सांगता येणार ना. भांड्यावर पण सगळे केस देऊन टाकशील हल्ली. असं रुपावलीला सुरुवात करतोय. 15 मिनिटाचं टायमिंग आहे. 15 मिनिटाच्या टायमिंग मध्ये अजिबात नाही, गजरामध्ये फुल टू धमाल, काळजी करायचं काम नाही. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, Thank you.
पाऊल